This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी पौष्टिक रुचकर खपली गव्हाचा सांजा आणि गूळ वापरून लाल भोपळ्याची खीर कशी करायची हे पाहणार आहोत. सांजा नसेल तर दलिया वापरून देखील आपण ही खीर करू शकतो. नैवेद्याला वगैरे ही खीर कधीही करू शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. या अगोदर आपण भोपळ्याचे घारगे दशमी कशी करायची हे देखील पाहिले आहे. तेव्हा आपण आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला लाल भोपळ्याचे कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आपण आता लाल भोपळ्याची खीर करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम जून म्हणजेच पिकलेला लाल भोपळा घेऊन साल काढून किसून घ्यायचा. नंतर सांजा, मीठ, पाणी घालून कुकरमध्ये घालून 3 ते 4 शिट्टी करून थंड करायला ठेवायचे. पॅनमध्ये तूप घालून ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे. त्यामध्ये किसलेला भोपळा घालून परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये शिजवून घेतलेला सांजा घालून गूळ घालून मिक्स करायचे. गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि शिजवायचे. त्यामध्ये दूध घालायचे. ओलं खोबरं, वेलची, सुंठ पूड, बडीशेप पूड, जायफळ पूड घालायची. मिक्स करून 2 ते 3 मिनिटे शिजवायचे. घट्ट दाटसर कशी खीर तुम्हाला आवडते त्या प्रमाणात दूध घालायचे. दूध म्हैसीचे फुल क्रीमचे घ्यायचे. थंड झाल्यावर खीर घट्ट होते. गोड तुम्हाला कसे आवडते त्या प्रमाणात गूळ घालायचा. ही खीर अतिशय रुचकर आणि पौष्टिक होते. करायला एकदम सोपी आणि पटकन होते. आता आपण साहित्य पाहूया. या मेजरमेंटच्या कपानं 2 कप पाणी, 1 कप किसून घेतलेला लाल भोपळा, 1 कप सांजा, इथे सांज्याऐवजी तुम्ही दलिया घेतला तरी चालेल, पाऊण कप गूळ, गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त घेतला तरी चालेल, 1 कप फुल क्रीमचे म्हैसीचे दूध, 1 टेबलस्पून साजूक तूप, अर्धा टीस्पून बडीशेप पूड, पाव कप ओलं खोबरं, ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता यांचे काप, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घातले तरी चालेल, अर्धा टीस्पून सुंठ पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून जायफळ पूड. आता आपण कुकरमध्ये सांजा घालूया. यामध्ये मीठ घालूया. यामध्ये पाणी घालूया. कुकरचं झाकण लावूया. गॅसवर ठेवून मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि 3 ते 4 शिट्ट्या करून कुकर म्हणजेच वाफ जाईपर्यंत थंड करायला ठेवायचा. पॅन गरम करायला ठेवूया. यामध्ये साजूक तूप घालूया. यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया. परतूया. जास्त परतायचे नाहीत, थोडेच परतायचे. यामध्ये भोपळाचा किस घालूया आणि 1-2 मिनिटं परतूया. भोपळा 2 मिनिटं परतून झाला
आणि कुकर देखील थंड झाला आहे. आता यामध्ये आपण आता हा शिजवून घेतलेला सांजा घालूया. मिक्स करूया. यामध्ये किसून घेतलेला गूळ घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून गूळ आपण हा विरघळून घेऊया. गूळ वितळला. यामध्ये आता आपण दूध घालूया, ओलं खोबरं, जायफळ पूड असं मिक्स करत राहायचं. बडीशेप पूड, सुंठ पूड, वेलची पूड व्यवस्थित सगळं मिक्स करून आपण आता हे मीडियम टू लो फ्लेमवर 5 मिनिटं शिजवूया, म्हणजे त्याला चटका देऊया. 5 मिनिट झाली बघा, अशी चटचट खीर शिजायला लागली आहे. मी आणखीन 1 कप दूध यामध्ये घातलं, कारण जशी खीर थंड होईल तशी घट्ट होते. आणि आता ही पौष्टिक, रुचकर, मस्तपैकी भोपळ्याची खीर तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने लाल भोपळ्याची खीर जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.